नमस्कार, मराठी आपला कट्टावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी यशराज। नाद या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मी इकडे असण्याचं निमित्त अगदी उघड काही दिवसांपूर्वी कॅरेक्टरचे लुक्स एक्सपोज करण्यात आले होते। त्याच्यात अर्थात मी दिसलोय अजिंक्यच्या भूमिकेमध्ये। या चित्रपटामध्ये माझी निगेटिव्ह भूमिका आहे। या चित्रपटामध्ये माझी अँटॉगॉनिस्टची भूमिका आहे। या सिनेमापर्यंत पोहोचण्याचं कारण दीपक पवार असतील, सगळ्यात पहिले मी नाव ज्यांचं घेईल, आणि प्रकाश पवार असतील। आता ही पवार मंडळी या माणसाला इथपर्यंत घेऊन आलेत, तर त्याच्या पाठीमागे मोठं पाठबळ पगारे सरांचं आहे, ज्यांनी निर्मिती मूल्य लावलेत। तर मला सांगायचंय आज त्या निमित्तानं नाद हार्ड लव्ह स्टोरी या सिनेमाच्या म्युझिक लॉन्च निमित्तानं मला हे सांगायचंय, झी म्युझिक वरती या सिनेमाची गाणी लॉन्च झालेली आहेत आजच्या तारखेला। तर आपलं काम बनतं, आपलं कर्तव्य बनतं, आणि अर्थात विनायक पवारांचे शब्द आहेत, वैभव सरांचे शब्द आहेत, पडघम सरांचं संगीत आहे, आणि किरण आणि सपनाचा परफॉर्मन्स आहे। हे मिस करू नका। याच्यावरती धडाधड रील बनवून टाका भाऊ। येस सर, मला एक सांगा की जे सगळं झालं तुमचं, पण तुम्हाला कोणत्या गोष्टीचा नाद आहे ते नाही सांगितलं। मला नाद अभिनयाचा आहे, आणि मी असं म्हणत नाही मी जन्माला त्याच्यासाठी आलो, पण मला परिस्थिती इकडे उत्तमरित्या घेऊन आली असं म्हणतात, ते लिहून ठेवलेलं असतं कुठंतरी, आणि परिस्थिती इकडे घेऊन आली। मी तसं घडत गेलो, मेहनत घेतली। मी अर्थात अभिनेता म्हणून आता मी TRP ला उंचीला असतो खूप, मी ऑनेस्टली सांगतो, मी पहिल्यानं सांगतो हे आपल्या चॅनलच्या निमित्तानं। 2013ला मी इंडस्ट्रीमध्ये आलो, ऑडिशन दिलं होतं खोडाचं। मला असं लक्षात आलं की अभिनय, दिग्दर्शन, लेखन वगळता 53 डिपार्टमेंट सिनेमासाठी काम करतात, ऑडिओ व्हिज्युअल साठी। अरे म्हणलं, ही एवढीशी डुबकी नौका घेऊन आपण समुद्रात घुसलोय, आपण डुबून जाऊ। त्या दिवशी ठरवलं की आपण प्रोडक्शन शिकायचं, आपण डिरेक्शन शिकायचं, आपल्याला हे परत शिकायला मिळणार नाही। मी त्या खोडाच्या दिग्दर्शकांना विनंती केली, मी रोल नाही करत, मला नाही दिला चालेल, ऑडिशन भले पास, मला शिकवा सिने निर्मिती काय असते। मी 10 वर्ष एकाच प्रोडक्शन हाऊसला काम केलं, त्यानंतर शिकून घेतलं, पोटभर शिकून घेतलं। अगदी पाणी वाटण्यापासून सुरुवात केली, ते बबनला मी प्रोड्युसर पर्यंत मजल मारली। हे सगळं अनुभवल्यानंतर आजच्या घडीला 2021 नंतर पूर्ण वेळ अभिनेता म्हणून उतरलो। मी हे ठामपणानं तुम्हाला सांगू इच्छितो, तो अनुभव माझ्या इतका कामी आलाय का बस। तुम्ही रौंदळ पाहिला असेल, तुम्ही बुंडीस पाहिला असेल, तुम्ही नाद पा, आणि तुम्हीच सांगा। माझ्या एका मित्राची कमेंट मला अजूनही आठवते, त्याचं कृष्ण नाव आहे। म्हणलं, हे बघ, जसे डोक्यावरची केस नगण्य ते मोजता येत नाही ना, तसा तुझा अभिनय किती दागे दोरे उसवत चाललोय म्हणला सेकंदा गणीस, पण ते मला हेच व्हायना, मला ते संपणाच। अरे ही बाजू चांगली झाली, ती बाजू चांगली झाली। आता हे असे अभिमानानं सांगणारे प्रेक्षक मला ज्या दिवशी भेटतील त्या दिवशी मी जिंकलेलो असेल। आणि आपला महाराष्ट्रीयन साधा भोळा जो ऑडियन्स आहे तो प्रेम करतो, अर्थात नो डाऊट। जसं मटेरियल इमोशनली नवरच भरून मटेरियल आलं ना की तुटून पडतात लोक महाराष्ट्रातले, पण त्याचसोबत चांगले चांगले समीक्षक भेटावं, त्यावेळेला जाऊन आमच्यात आणखीन ते भर पडते, आणि उत्तम कलाकृती देण्याचा आमचा प्रयत्न, आमचा हट्ट कधीच संपत नाही। नाद या सिनेमाच्या निमित्तानं मी आणखीन एका वेगळ्या धाटणीच्या ॲज अ सेन्स की मी माणूस म्हणून बदललो नाही, माणूस म्हणून नाक एकच ठेवले, मी डोळे तेच ठेवलेत। मी काय मी रौंदळमध्ये तसं होतो, मी आता दात पाडून घेतलेत, व्हिलन म्हणून करायचं नाही। इतके छोटे छोटे कंगोरे असतात ना ज्यावेळेस आपण अभिनय देत असतो, शिफ्ट करायचे फक्त थोडे थोडे, ते सगळ्यात अवघड असतं। मला ज्यावेळेस लुक म्हणून वेगळं भेटतं ना, ती एक वेगळी मजा असती, पण डोळे आपले बोलतात की आपण पात्र काय करतोय, काय घडवतोय, आणि ज्या वेळेला ते सगळं रसायन जुळून येतं, दिग्दर्शकापासून निर्मात्यापासून ते स्पॉटबॉयपर्यंत काहीच कठीण जात नाही हो देण्यासाठी। येस सर, आता तुम्ही मगाशी मी जेव्हा आलो तुमचा दुसरा नाद बघितला मी, काय असावा सांगा। माझा दुसरा नाद
ते तुमचं दृष्टी सौंदर्य असावं कदाचित की जे मला मी कदाचित आम्ही तुम्हाला एक निरखून बघितलं की तुमचा दुसरा नाद जो होता तुम्ही जर बॉडी बिल्डिंग करत होती तर तुमचा नाद असावा असं वाटतं. नाही, आता हे मी सिनेमासाठी करतो. मी ज्या काही गोष्टी करतो माझ्या तुम्ही बॉडी बिल्डिंगची पोज बीज देत होते तिकडे, एक प्रकारचा नादच झाला. नाद आहे तोच सिनेमामुळेच लागला. मला एका सिनेमासाठी ऑफर आली आहे त्यांची रिक्वायरमेंट आहे की थोडस बॉडी बिल्डर श्री वगैरे असतात आपले जे पुणे श्री, मुंबई श्री, तर त्या हळूहळू काय आहे ना, एक पात्र एका दिवसात भेटत नाही. बरोबर. हळूहळू रुजत पेरत जावं लागतं. पाऊस पडला की ते उगवतं. त्याला बरीच मशागत मेहनत असते. त्यासाठी तुम्ही त्या झोन मध्ये राहणं फार गरजेचं आहे प्रत्येक वेळी. तर तो नाद एक लागलाय मला आणि तो नाद मी सिनेमा तो पूर्ण करूनच पूर्ण करणार. मी काय बॉडी बिल्डर नाही, मी सिनेमासाठी तब्येत बनवली. माझे फेसबुकला जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा 2020च्या अगोदरचे. मी निव्वळ असा काढी होतो. मी हे सगळं बनवले फिजिक्स सिनेमासाठी आणि सिनेमासाठी सगळं काय असं मी म्हणेन. आता जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगा नाद बद्दल बस शॉर्टकट. तारीख लक्षात राहू द्या, 18 ऑक्टोबर. नाद होणार या दिवशी, नाद. आता जास्ती काय मी बोलत नाही कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे आणि ते प्रेक्षकांना चांगलं कळतं. तर मी बोलण्यापेक्षा 18 तारखेनंतर प्रेक्षक बोलेल अशी अपेक्षा मला आहे. धन्यवाद.